शेतकरी मित्र हो नमस्कार. वार आहे बुधवार, तारीख आहे 17 जून. तर 17 जूनला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आहे? चला तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण जर दिवसभर जे वातावरण असणार आहे 17 जूनला, ते कडक उन्हाचं असणार आहे. आणि बऱ्याचशा भागांमध्ये ढगाळ वातावरण किंवा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल की तुमच्या भागामध्ये पावसाची काय स्थिती आहे. सर्वात आधी सुरुवात करूया आपण छत्रपती संभाजीनगर परिसरामधून. छत्रपती संभाजीनगर परिसर जर बघितला तर छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, कन्नड, अ, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. पैठणमध्ये देखील ढगाळ वातावरण असेल. शेवगाव, त्याचबरोबर गोपालपूर या भागात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. आपण जर वैजापूर परिसर जर बघितला तर या परिसरात देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. यावल्यात देखील वातावरणामध्ये बदल होऊन पाऊस होणार आहे. कोपरगावमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस पडू शकतो. आपण जर लोणी, अ, श्रीरामपूर हा परिसर बघितला, खैरी, तर येथे ढगाळ वातावरण असणार आहे. टाकळी भान, त्याचबरोबर देवळाली, राहुरी या भागात देखील सोनई पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. आपण जर अहिल्यानगर परिसर जर बघितला तर अहिल्यानगर परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर पारनेर, शिरूर, त्याचबरोबर आपण जर राहू, त्याचबरोबर केडगाव, जेजुरी, सासवड हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर चाकण, जुन्नर, अकोले, घोटी, नाशिक, त्याचबरोबर हा जर संपूर्ण परिसर जर आपण बघितला तर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर सातारा, त्याचबरोबर खाली जर सातारा परिसर बघितला, कराड परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर ईश्वरपूर परिसर जर बघितला, ईश्वरपूर, कोल्हापूर, येल्लोर, तर या परिसरामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर निपाणी, सांगली हा जर परिसर बघितला तर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. कणकवली, सावंतवाडी, त्याचबरोबर रत्नागिरी या परिसरात देखील ढगाळ वातावरण असणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्याचबरोबर गुहागर परिसर जर बघितला, गुहागर, त्याचबरोबर चिपळूण, दापोली या परिसरामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये म्हणजेच ढगाळ वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी पेरणीला कुठलीही घाई करू नये. कारण जोपर्यंत आपल्याला जास्त प्रमाणात जमिनीमध्ये ओल निर्माण होत नाही, तोपर्यंत अजिबात कुणी पेरणी करू नये, पेरणीची घाई करू नये. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर सोलापूर, पंढरपूर, त्याचबरोबर नलदुर्गा, विजयपूर हा जर परिसर जर बघितला तर या परिसरामध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर लातूर, बिदर, बार्शी, सोलापूर, बीड, परभणी, नांदेड या भागात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण हे आपल्याला दिसत आहे. आपण जर अ, अमरावती परिसर जर बघितला, अमरावती, आर्वी, अचलपूर, अकोट, अकोला, तर या परिसरामध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर आपण जर रामटेक, नागपूर हा जर परिसर बघितला, भंडारा, तर या परिसरामध्ये हलका मध्यम पाऊस पडू शकतो. गोंदियामध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर उमरेडमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस होऊ शकतो. गडचिरोलीमध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात घेणं खूपच गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. आपण जो हा अंदाज सांगितलेला आहे, हा अंदाज बुधवारी 17 जूनचा आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. या ढगाळ वातावरणामध्ये वाऱ्याचा वेग देखील असणार आहे. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. शेतकरी मित्रांनो, या संपूर्ण व्हिडिओबद्दल, हवामानाबद्दल तुमचं काही मत असेल तर ते आम्हाला
कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.